CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. आंदोलन नियंत्रण करण्यासाठी सर्वात आधी पथराव कुणी केले? या दृश्यामध्ये आपण पाहत आहे. सर्वात आधी पथराव पोलीस करत आहे असं आपल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु सत्य काय? दोन्ही बाजू पाहणं गरजेचं आहे. पोलिसांनी अशा प्रकारे पथराव केल्यामुळे या गोष्टीची देशभरात चर्चा रंगली आहे. कॉकरोच पार्टीने आवाहन केले व 20 जुलै 2026 रोजी संसदला घेराव टाकण्यासाठी कॉकरोच पार्टीचे समस्त कार्यकर्ते जंतर मंतर व दिल्लीच्या रस्त्यावरती दिसले. परंतु संसदमध्ये त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत बेदम लाठीचार्ज केला. आंदोलन हाताबाहेर गेल्याच्या नंतर संसदमध्ये अलर्ट मोडवरती असलेले सुरक्षा पोलीस एक वेगळ्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. तेही हाय अलर्टवरती. संसदमधले आतमधले हे व्हिडिओ. सुरक्षा दल कशा प्रकारे हाय अलर्ट मोडवर आंदोलकांना रोखण्यासाठी, आंदोलनकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी केला अश्रुधुराचा वापर. परंतु इथं गर्दी कमी होण्यापेक्षा गर्दी आणखीन चिघळत गेली, वाढत गेली. जंतर मंतर, संसद, आजूबाजूच्या मेट्रो परिसरामध्ये आंदोलन चिघळत चाललं होतं. गर्दी वाढत होती, थांबायचं नाव घेत नव्हती. दिल्लीचे रस्ते ठप्प झाले होते. जिथे तिथे आंदोलन करते आपल्याला पाहायला मिळाले.